नमस्ते मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या होणाऱ्या 19 जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे आदिराज गाडीवरून चाललेला असतो। त्या क्षणी त्याला जयदीप असा आवाज येतो। आवाज ऐकता क्षणी त्याला गाडीच्या आरशामध्ये माईंचा म्हणजे आजीचा चेहरा दिसतो आणि तो म्हणतो, आजी तू इथे, असं म्हणून गाडी थांबवतो आणि तो सुद्धा तिथे थांबतो। त्या क्षणी माई ह्या पूर्णपणे सजलेल्या आणि तरुण अवस्थेमध्ये जयदीप समोर उभा राहतात आणि त्या जयदीपला म्हणतात की मी तर चालले आहे, परंतु माझ्या माघारी तुला जे काही प्रश्न पडतील त्याला तू सामोरे जायचं आहे। असं बोलता क्षणी जयदीपला सगळं काही आधीच्या जन्माचं आठवायला लागतं। त्यानंतर माई असं म्हणतात की तुला जे काही प्रश्न पडतील ते तूच सोडवायचे आणि त्याचबरोबर हा जन्म तुझा कशासाठी झाला आहे त्याचं नेमकं कारण ओळख आणि तशा प्रकारे तू वाग आता इथून पुढे आणि माझा आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी असेल, असं म्हणून माई तिथून गायब झालेले आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच आता मालिकेमध्ये माईंचा सुद्धा शालिनीने शेवट केलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु माईंच्या जाण्यानेच आता जयदीपला त्याच्या पुनर्जन्माची आठवण झालेली असते। आता कशा प्रकारे जयदीप आणि गौरी मिळून शालिनीचा बदला घेणारे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।